एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। मात्र त्यातही सायबर चोरट्यांनी शिरकाव केलाय। नंबर प्लेट बसवण्यासाठी रजिस्ट्रेशन करत असताना आर्थिक फसवणूक होण्याच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात। बघूया। सावधान, नव्या नंबर प्लेटची बनावट वेबसाईट। वाहनावर HSRP नंबर प्लेट नोंदणीत सायबर गुन्हे। नोंदणीसाठी ऑनलाईन भरलेल्या पैशांवर डल्ला। RTO कडे आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी। पुण्यातील कैलास गायकवाड गेले 4 दिवस RTO ऑफिस आणि पोलीस स्टेशनचे खेटे घालतायत। त्यांना त्यांच्या दुचाकीवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवायची आहे। त्यासाठी त्यांनी परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदणी केली। आवश्यक सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर त्यांनी 900 रुपये शुल्क देखील भरलं। मात्र त्यांनी ऑनलाईन भरलेले पैसे नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झाला। नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं ऐका। त्या साईडचं नाव लिहिलेलं होतं, त्याच्यानुसार आम्ही साईड ओपन केली। साईड ओपन केल्यानंतर आमच्या गाडीचा पूर्ण डाटा भरला। त्याच्यात गाडी मालकाचं नाव, चासी नंबर, इंजिन नंबर हे सगळं भरल्यानंतर सक्सेसफुल म्हणून तिथं मेसेज आला। नंतर पेमेंटला गेलो। पेमेंट ज्या वेळेला भरायला गेलो तर तिथं 899 रुपये आले होते। मला वाटलं का काहीतरी असेल त्याच्यामध्ये वेगळेपणा, म्हणून मी ते 899 भरले। त्याच्यानंतर ॲस्केप्ट आणि त्याचा एक ID म्हणून आला। मला मेल पण आला त्याचा आणि टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे। त्या मेसेजनुसार मी पाहिलं। नंतर RTOमध्ये दाखवले ते जे पैसे भरलेले। रोज मार्टाचे जे काही अधिकृत इथं आहेत, जंगम म्हणून, श्रीपाद जंगम, यांना देखील दाखवलं तर ते बोलले का आम्हाला हे पैसे आलेले नाही आहेत, हा फ्रॉड आहे, तर तुम्ही सायबर केस करू शकता त्याच्यावर। नवीन नंबर प्लेट नोंदणी प्रक्रियेमधली फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच नोंदणी करावी असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे। सर्व नागरिकांनी HSRP रजिस्ट्रेशन करताना शासनाने दिलेली साईट जी transport.maharashtra.gov.in यावरतीच त्याचं रजिस्ट्रेशन करावं। त्याच्यानंतर मग त्याच्या प्रोसेस ज्या स्टेप बाय स्टेप येतात ते फॉलो करावे। हल्ली सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये सायबर क्राईमचं प्रमाण वाढलंय। पुण्यासारख्या शहरात 50 लाखांहून अधिक वाहन आहेत। त्यातले किमान 75% वाहनं 2019 पूर्वीची आहेत। त्यांच्या नंबर प्लेट्स बदलून घेताना आर्थिक फसवणुकीची शक्यता वाढणार आहे आणि त्यामुळे ती टाळण्यासाठी खबरदारी जरूर घ्या। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।